लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि अवैध गुटखा वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात। पाहूया सविस्तर बातमी। सध्या नाशिक पोलिसांकडून अवैध गुटखा, पान मसाला विक्री तसेच उत्पादन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे। गुरुवारी एका ट्रकमध्ये अवैध गुटखा, पान मसाला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना शहरातील पंचवटी पेठ रोड येथून गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने ताब्यात घेतले। अमोल इंगुळकर, जाबीर बागवान असं ताब्यात घेतलेल्या संशयितांचं नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून ट्रकसह 30,07,120 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सदर संशयितांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाडोळकर करतायत। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, गुन्हे शाखा पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद।